गुड मॉर्निंग मित्रांनो. आज सकाळी मी लेट उठले कारण रात्री लवकर झोपते म्हणता-म्हणता कधी उशीर झाला कळलंच नाही. गुड मॉर्निंग म्हणायचं होतं, पण घड्याळ म्हणलं, "ताई आता गुड आफ्टरनून बोल." मी अजून अंथरुणात आणि माझं आयुष्य माझ्यापेक्षा पुढे निघालेलं. सकाळी लवकर उठायचं मोटिव्हेशन रात्रीच संपतं माझं. अलार्म पण आता मला बघून थकला असेल, तेवढ्यात चिरू आली. हळूच कुशीमध्ये शिरली आणि माझा सगळा आळस मेल्ट झाला. ही मुलं ना अलार्मपेक्षा जास्त गोड असतात. फरक एवढाच अलार्म बंद करता येतो, ही नाही. सकाळी उठल्यावर फर्स्ट ड्युटी म्हणजे चेरूला कडल देणं. सकाळीची सुरुवात झाली. आळस प्लस माया प्लस 10 मिनिटाचा टाईमपास. काही लोकं योगा करतात, पण आम्ही बेडवर लोळत बॉन्डिंग करतो. आणि आता सकाळची सुरुवात झाली त्या कामांनी, जी रोज माझी वाट बघत बसलेली असतात. तेवढ्यात स्टुडंटचा रिव्ह्यू आला. रिव्ह्यू वाचून असा फील आला, की आजचा दिवस प्रोडक्टिव्ह जाणारच. मेहनतीचं खरं रिवॉर्ड म्हणजे लोकांचं प्रेम. अशा मेसेजमुळे परत काम करायची एनर्जी येते. मग झाली चहाची एंट्री. मराठी घरात 2च गोष्टींमुळे मूड सेट होतो. चहा आणि फ्रीमध्ये मिळालेलं कौतुक. चहा मिळेपर्यंत माझं सिस्टम सुरूच होत नाही. गॅलरीमध्ये ओरिओसोबत चहा. ओरिओ बिस्किट चहात बुडवताना जो कॉन्फिडन्स असतो ना, तो आयुष्यात कुठेच नसतो. 1 सेकंद जास्त बुडवलं, की बिस्किट डायरेक्ट शहीद आणि मग स्पून शोधत बसायचं लागतं. चला, खरं सांगू चहा प्यायल्याशिवाय माझा मेंदू अपडेट होतच नाही. आज मी फ्री आहे असं काल रात्री वाटत होतं, पण सकाळ झाली आणि कामांनी अटेंडन्स लावली. मग सुरू झाली ऑर्डर पॅकिंग. घरात मी एकटीच वर्कर, मॅनेजर, पॅकिंग स्टाफ, डिलिव्हरी हेड आणि ओनर पण मीच. पॅकिंग करताना असं वाटतं मी छोटासा अमेझॉन वेअरहाऊस चालवते. ऑर्डर पॅकिंग करताना एकच भीती असते, सेलो टेप संपायला नको. फ्री डे म्हणजे आराम नाही, फक्त घराची कामं प्रीमियम क्वालिटीमध्ये करायची असतात. आज वर्कशॉप नाही म्हणून घराला फायनली माझी आठवण आली. मग झाला लंच ब्रेक. आज मेनूमध्ये होता मसाले भात उर्फ मटर राईस आणि हो, क्राफ्ट बिझनेसमध्ये लंच पण पटकन करावा लागतो. गरम-गरम भात आणि शांतपणे खाणं हे लक्झरी वाटत असतं. तर अशा प्रकारे मी मसाले भातचा आस्वाद घेतच होते, तोपर्यंत मला एक बुकेची ऑर्डर आली. 3 गुलाबाच्या फुलांचं बुके म्हणजे ट्रिपल फ्लॉवर बुके. तर गुलाबाचा बुके बनवताना असा फील येतो, जणू मी फ्लोरिस्ट नाही, हिरोईनच्या मूव्ही सेटवर काम करते. फुलं बनवताना हात दुखतात, पण फायनल लूक बघून सगळा थकवा गायब होतो. हे फूल बनवायला जितकी मेहनत लागते, त्यापेक्षा जास्त फोटो आपण त्याच्यासोबत काढतो. कॅमेरामध्ये फूल अजून सुंदर दिसत होतं. किती छान वाटत होतं आणि ही फीलिंग्स जी आहेत ती ऑसम होती. कारण आपल्या हाताने बनवलेली ही फुलं इतकी सुंदर. फुलं बनवताना जितका वेळ गेला ना, त्यापेक्षा जास्त वेळ फोटोशूटमध्ये गेला. एका फुलासाठी 50 पोज दिले मी. फ्लॉवरपेक्षा जास्त मॉडेल मीच बनले होते. कॅमेरामध्ये फुलं इतकं सुंदर दिसत होतं, की मला स्वतःला स्वतःच्या क्राफ्टवर क्रश आला. फोटोज काढताना असा फील येत होता, इतका सुंदर, की जणू काही रील शूट चालू आहे. एक फ्लॉवर आणि माझा पूर्ण हिरोईन मोड ऑन. बाकी काही नाही, पण आज फुलांनी माझा मूड फुल फ्रेश केला. खूप मस्त वाटत होतं. मग बनवलं छोटंसं सनफ्लॉवर. हे सनफ्लॉवर इतकं क्यूट झालं, की मला स्वतःलाच ते गिफ्ट करावंसं वाटलं. इतकं हॅपी फ्लॉवर आहे ना, बघितलं की मूड ऑटोमॅटिक फ्रेश होतो. मी फ्लॉवर घेऊन बाहेर पडले आणि लोक बघत होते, जसं मी नोबेल प्राईज घेऊन चालली आहे. फ्लॉवर हातात घेतलं की कॉन्फिडन्स पण वाढतो बहुतेक. लिफ्टमध्ये मी आणि माझं सनफ्लॉवर दोघंही स्टार फील घेत होतो. बाकी लोक फोनमध्ये बिझी आणि मी फ्लॉवरसोबत व्हिडिओ काढण्यात बिझी. मग फ्लॉवर स्कूटीच्या मिररला लावलं आणि बस त्या फुलाने तर पूर्ण स्कूटरची पर्सनॅलिटी बदलली. माझी स्कूटी पण आज क्यूट दिसत होती. इव्हनिंग राईड प्लस आईस्क्रीम टाईम. मागे बसलेली चेरू बाय करते. चेरूचं बाय म्हणजे फुल सेलिब्रिटी वेव असतं. तिला वाटतं प्रत्येकजण तिलाच बघतोय. फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि शेवटी डेस्टिनेशन मिळालं आईस्क्रीम शॉप. फिरायला गेलं की शेवटी खाणं फिक्स असतंच. गाडी चालते, फ्लॉवर डुलतंय आणि मला वाटत होतं हा व्लॉग नाही, बॉलिवूड मॉन्टेज चालू आहे. मिररमध्ये माझा चेहरा आणि बाजूला डान्सिंग सनफ्लॉवर. इतका पीसफुल मोमेंट होता ना, की बॅकग्राऊंडला स्लो मोशन सॉन्ग पाहिजे होतं. लहान मुलांना आईस्क्रीम दिलं, की ते तुम्हाला जगातला बेस्ट पर्सन समजतात. एक आईस्क्रीम फुल हॅपीनेस. घरी येऊन आईस्क्रीम एन्जॉय केलं आणि असा संपला आजचा दिवस. उशिरा उठूनही प्रोडक्टिव्ह झालेला. कधी-कधी सिंपल दिवस पण खूप सुंदर मेमरीज देऊन जातात. आज फ्री डे होता, पण आता शरीर सांगते, उद्या प्लीज आराम कर. बाकी काही नाही, पण आज सनफ्लॉवर, ओरिओ आणि चेरूने व्लॉग वाचवला आणि हो, उद्या पुन्हा अलार्मसोबत युद्ध होणारच. आजचा दिवस फुल बिझी गेला, पण मजा पण खूप आली. आता मी डायरेक्ट झोपणार मित्रांनो. मित्रांनो, व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या घरी पण अशीच धावपळ चालू असते का? बाय गाईज, भेटू नेक्स्ट मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.